झाल्यानंतर भक्तिभावाने तुळशी मातेला एक तांब्याभर पाणी अत्यंत श्रद्धेने घालणं त्याला म्हणतात वारकरी. थोडस विस्तारपूर्वक या ठिकाणी बोलतोय मी. अभंगावर आपण येणारच आहोत. आपण अत्यंत भाग्यवान आहोत. याचं कारण आहे की ज्या वाटचालीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय चालले, ज्या मार्गामध्ये ज्ञानोबाराय चालले, ज्या मार्गामध्ये निवृत्तीनाथ चालले, ज्या मार्गामध्ये नाथ महाराज चालले, ज्या मार्गामध्ये आपला पारनेर तालुका तर अत्यंत भाग्यवान आहे. पंचायतनामध्ये जे काही शेवटचे संत आहेत निळोबाराय, ते आपल्या तालुक्यामध्ये त्यांनी अवतार धारण केलेला आहे आणि म्हणून त्यांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. अत्यंत भाग्यवान. आणि म्हणून हे निळोबाराय अधिक सगळे संत त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या वचनांचा अर्थ, त्यांच्या वचनांची जी काही साधना आहे, त्यांच्या वचनाची जी पारायण आहे, चिंतन आहे, ते आपण जर श्रद्धा संपन्न होऊन करत असू तर आपण अत्यंत भाग्यवान आहोत. आणि म्हणून आपण एखादा महापुरुष शोधत असताना, एखाद्या महापुरुषाचा शोध घेत असताना कसल्याही प्रकारचा विचार अंतःकरणामध्ये आहे ना, संशयाचा किंवा यथार्थ ज्ञानाचा विचार न करता जरी असेल ज्ञानोबाराय तुकोबारायांच्यावर अत्यंत श्रद्धा संपन्न होऊन आपली जर वाटचाल असेल तर आपण भाग्यवान आहोत. सांगायचा मुद्दा असा आहे की वारकरी संप्रदायाची जी साधना आहे ती साधना एखाद्या पुरुषाच्या जीवनामध्ये आली नाही, परंतु कल्याणाची मात्र इच्छा आहे, तर त्याला मात्र साधू शोधावा लागेल. आणि तो साधू शोधत असताना साधू हा बहिरंग लक्षणाचा कधीच नसतो. बहिरंग लक्षणाचा म्हणजे ज्याने चांगल्या प्रकारचा गंध लावलेला आहे ना, चांगल्या प्रकारचे स्वच्छ कपडे घातलेले आहेत, मग तो संन्यासी असेल किंवा पांढऱ्या कपड्यामध्ये असेल, ब्रह्मचारी असेल, संन्यासी असेल, हे बहिरंग झालं साधूचं लक्षण. पण अंतरंग लक्षण कोणतं आहे? अंतरंग लक्षणाचं जगद्गुरु तुकोबारायांनी एक मुद्दा किंवा संदर्भ दिलेला आहे. महाराज म्हणतात योगाची संपदा त्याग आणि शांती, योगाची संपदा महापुरुष आहे की ना, यथार्थ अनुभूती संपन्न साधू, इथे हा योगी शब्दाने सांगितलेला आहे. योग्याची संपदा, संपदा कोणती? चांगल्या प्रकारचा बंगला आहे ना, हातामध्ये चांगल्या प्रकारचे सोना नाण्याने बोट किंवा हात बाहुबंद गळा चैन चांगल्या प्रकारची सोन्याची 10-15 तोळ्याची
ही संपदा आहे का योग्याची? नाही, त्याग आणि शांती योग्याची संपदा आहे. त्याग, पराकोटीचा त्याग असला पाहिजे साधू पुरुषाच्या ठिकाणी. काही पण सोडायची इच्छा असली पाहिजे. घर दार, अस्तित्व, कीर्ती, संपत्ती, पैसा, जे काही असेल ते सोडण्याची इच्छा असेल त्याला साधू असं म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, योग्याची संपदा, त्याग आणि शांती, उभय लोकी कीर्ती, 16 मानव. संपत्ती कमावणाऱ्या पुरुषाची कीर्ती फक्त याच लोकांमध्ये होते. आणि ती पण जर शास्त्रीय मार्गाने संपत्ती कमावलेली असेल तर ठीक आहे, नाहीतर दरोडे, खंडणी वगैरे या माध्यमातून संपत्ती जर कमावलेली असेल तर त्याची अपकीर्ती झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून शास्त्रीय मार्गाने संपत्ती कमावलेली असेल तर याच लोकांमध्ये त्याची कीर्ती होते. परंतु साधू पुरुषाची कीर्ती, उभय लोकी कीर्ती, 16 मान, या लोकांमध्ये तो हवा प्रत्येकाला वाटतो. परमात्म्याचा बोध त्याच्याकडून प्राप्त व्हावा अशा प्रकारचं सामान्य लोकांना वाटतं. आणि म्हणून त्या पुरुषाची त्या अंगाने काय आहे, कीर्ती आहे. आणि जन्म संपल्यानंतर, अर्थात देहपातानंतर, देह संपल्यानंतर, मृत्यू प्राप्त झाल्यानंतर आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदची. तुकाराम महाराज म्हणतात, दंड विमानीना काळाच्या तावडीमध्ये आता आम्ही सापडले जाणार नाही. कारण काळातून आम्ही काय झालेलो, मुक्त झालेलो. काळ गुलाम सलाम करे, तू काय घरी राबतो, अशा प्रकारची अनुभूती. काळ कोणता आहे? पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा देहांतराची प्राप्ती आणि पुन्हा मरण, अशा प्रकारचं जो काळ सोडलेला आहे त्या काळावर आम्ही विजय काय केलेला, मिळवलेला आहे. काळ सार्थक केला त्यांनी, दैना म्हणे विठ्ठल. परमात्मा स्वरूपाचा यथार्थ साक्षात्कार झाल्यामुळे जे पुन्हा जन्म आणि पुन्हा मरण हे काळाच्या माध्यमातून प्राप्त होत होतं, आता आम्ही त्या काळाच्या तावडीमध्ये सापडले जाणार नाही. आम्ही आता परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेलो आहोत. म्हणजे देहोत्तर, म्हणजे देह पडल्यानंतर जे काही उत्तर जीवन आहे ते अत्यंत सच्चिदानंद स्वरूपाने संपन्न अशा प्रकारचं आमचं जीवन आहे. म्हणून उभय लोकी कीर्ती 16 मान. या लोकांमध्ये देखील जगद्गुरु तुकोबाराय साधू आहे, निळोबाराय साधू आहे, ज्ञानेश्वर महाराज संत महात्मे आहेत. अशा प्रकारची समाज मनावर काय आहे, कीर्ती आहे. आणि या देहाचा पात झाल्यानंतर, देह पडल्यानंतर सदैव वैकुंठाला आम्ही जाणार किंवा परमात्मा स्वरूपाशी एकरूपतेने काय करणार, राहणार. अशा प्रकारची दोनही अंगाने कीर्ती संत महात्मा साधू पुरुष संपादन करत असतात. आपली कीर्ती किती असते हे आपली सगळ्यांना माहिती. आपले भावबंद देखील आपल्याला ओळखत नाही चांगल्या पद्धतीने. आणि शेजारी गेलं, मुलाचं लग्नाचं जमवाजमीचं चाललेलं असेल तर आपला भाऊ सांगतो तिथं मुलगी देऊ नका. ही आपली कीर्ती आहे.